वडवली ह्या परिसरातल्या 4 गावांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतला विषय आहे। 2007 सालापासून हे लोक संघर्ष करतात। ह्या लोकांनी धर्मेश जैन या बिल्डरला ही जागा डेव्हलपला दिली होती। डेव्हलपला दिल्यानंतर त्यांनी इंग्लिश ॲग्रीमेंट दिल्यामुळे या शेतकऱ्यांना वाचता आलं नाही, कशावर सह्या करतात हेही माहिती नाही। अज्ञानाचा फायदा घेऊन चुकीच्या पद्धतीचं ॲग्रीमेंट केल्यामुळे ह्या शेतकऱ्यांवर आज उपोषणाची पाळी आलेली आहे, संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे। त्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये आत्ता शेतकऱ्यांना त्रुटी समोर आल्या। म्हणजे ॲग्रीमेंट डेव्हलपमेंट केल्यानंतर, रजिस्टर ॲग्रीमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये किती मुदतीमध्ये शेतकऱ्याला त्याचा परतावा द्यावा याचा उल्लेख नाही। TDR जो महापालिकेकडून मिळाला तो TDR ही त्यांनीच घेतला। त्यानंतर रजिस्टर पॉवर ऑफ अटर्नी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या काही जागा त्यांनी दुसऱ्यांना विकल्या, राहिलेल्या जागा नावावर केल्या आणि नावावर केलेल्या जागेवर त्यांच्या कंपनीच्या नावाने बँकेकडून लोन घेतलं। कंपनी बँक करप्ट झाल्यामुळे NCLTमध्ये गेली। ते माझ्या माहितीप्रमाणे अरेस्टही झाले होते, जेलमध्ये गेले होते, पण त्याचं काय झालं ते त्याच्यापर्यंत राहू द्या। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झालेली असताना प्रशासनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी सुरळीत व्हायला हव्या होत्या, तर प्रशासनाचंही त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं। निश्चितपणाने आता हा विषय आमच्यापर्यंत आलेला आहे। आमदार विश्वनाथ भोईर आहेत, आमदार रमेश पाटील आहेत। आम्ही तिघांनीही या ग्रामस्थांना शाश्वत केलेलं आहे। जे पॉईंट आहेत त्या पॉईंटवर एक एक करून चर्चा करून नेमकंपणानं आता शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काय हवं याची चर्चा करून संबंधित इसम जे डेव्हलपर आहेत त्यांना बोलवून चर्चा करून याच्यातनं काही मार्ग निघतो का हे आधी तपासलं जाईल। त्यानंतर काय भूमिका घ्यायची हे निश्चित आम्ही ठरवू, पण शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही एवढी गोष्ट निश्चित आहे। विनाकारण जर कोणी शेतकऱ्यांची जागा लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर ही वडिलोपार्जित संपत्ती शेतकऱ्याची आहे। शेतीशी शेतकऱ्याची ही नाळ जोडलेली असते आणि म्हणून शेतकऱ्यावर जेव्हा अशा प्रकारचा प्रसंग येतो तर त्याच्या घरामध्ये मयत झाल्यापेक्षा जास्त वेदना आणि देणारं दुःख त्याच्या घरामध्ये हे अशा गोष्टींमुळे येत असतं आणि म्हणून आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। खरं तर वडवली आणि परिसरातील शेतकरी यांच्या 2007 ते 2010 या कालावधीमध्ये निर्मल लाईफस्टाईल म्हणजे धर्मेश जैन यांनी जागा डेव्हलपसाठी घेतल्या होत्या, परंतु इतक्या वर्षामध्ये मला वाटतं 1 किंवा 2 बिल्डिंग बांधलेल्या आहेत। त्याच्यानंतर पूर्ण जागा ही मोकळी आणि कुठलीही जागा डेव्हलप केलेली नाही। शेतकरी जो जागा विकतो तो त्याचं लग्नकार्य असेल, घर बांधायचं असेल, कोणी आजारी असेल त्यासाठी जागा विकतो आणि तीच जर पूर्तता झाली नाही तर शेतकरी हा आक्रोश करणारच। त्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी संघटना इथे काम करते वडवलीची आणि ह्या संघटनेच्या वतीने तहसीलदारला उपोषण देखील झालं होतं। आज जाहीर निषेध सभासुद्धा इथे आयोजित केलेली होती। ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज खासदार कपिल पाटीलसुद्धा इथपर्यंत आले होते। कपिल पाटील साहेब, विधान परिषदेचे आमदार रमेशदादा पाटील आणि मी स्वतः पूर्णपणे ह्या गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आणि यांचे जो प्रश्न आहे, ज्या जागा यांच्या अडकलेल्या आहेत तो प्रश्न नक्कीच सॉल्व करणार। शासन आपलं आहे, आपल्या शासनाकडे त्यांची भूमिका मांडणार आणि इथल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार। हे तर गावाच्या गावच आहेत बाबा, बल्ल्याणी, आंबिवली, आटाळी, वडवली हे प्रत्येक गावामधले कमीत कमी 100 शेतकरी असतील। हे 300-400 शेतकऱ्यांचा हा विषय आहे। 300-400 कुटुंब सध्या उघड्यावरती आहेत। जागा विकूनसुद्धा पैसा नाही आहे आणि विकलेली जागा स्वस्तात विकल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे त्या जागेचा योग्य तो मोबदलासुद्धा भेटलेला नाही। तसेच थोडी जागा सांगून पूर्ण जागेचे रजिस्ट्रेशन केलेले आहेत। असे अनेक प्रकारे त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही करणार। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।